नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज 12वी OCMच्या चॅप्टर 2च्या फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या चॅप्टरच्या शेवटचे जे काही व्यवस्थापनाचे कार्य आहे, कंट्रोलिंग व्यवस्थापनाचे कार्य फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या घटकातील कंट्रोलिंग या व्यवस्थापनाच्या कार्याला आज आपण सुरुवात करणार आहेत. कंट्रोलिंग म्हणजे काय? कंट्रोलिंगची व्याख्या काय आहे? कंट्रोलिंगचा अर्थ काय आहे? आणि कंट्रोलिंगचं संस्थेमध्ये, व्यवसायामध्ये काय महत्त्व आहे? कशासाठी कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे? व कंट्रोलिंगची प्रोसेस काय आहे? ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कंट्रोलिंग म्हणजे काय? नियंत्रण म्हणजे काय असते? जे की आपण व्यवस्थापनाचे शेवटचे फंक्शन्स म्हणतो, ज्याचं बजेटिंग आणि रिपोर्टिंगचं त्याचं एकत्रीकरण करून कंट्रोलिंग हे व्यवस्थापनाचं कार्य तयार केलेलं आहे. त्याचा अर्थ काय आहे ते अगोदर पाहू. कंट्रोलिंग इज अ फंक्शन्स ऑफ कंपेअरिंग द ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ प्री-डिटरमाइन्ड स्टँडर्ड परफॉर्मन्स. काय कंट्रोलिंग म्हणजे काय? की ॲक्च्युअल परफॉर्मन्स जो काय प्रत्यक्षामध्ये आपण जी काही कामगिरी केली, जे काम केलेलं आहे, त्याचं काय करायचं? प्री डिटरमाइंड स्टँडर्ड परफॉर्मन्स म्हणजे अगोदर जे काय आपण काम करण्याचे स्टँडर्ड ठरवले होते, मानक नियम ठरवले होते, त्याच्यानुसार आपण काम केलं आहे का नाही सध्या, तो आपला सध्याचा परफॉर्मन्स काय करायचा? कम्पेअर करायचा. त्याची काय करायची? कंपॅरिझन करायचं त्याच्या सोबत. प्रत्यक्ष कामगिरी आपण काय केलेली आहे त्याच्यासोबत तुलना करायची. त्यानंतर इट मेजर्स डेव्हिएशन इफ एनी आयडेंटिफाइज द कॉजेस ऑफ डेव्हिएशन अँड सजेस्ट करेक्टिव्ह मेजर्स. परत काय करायचं? त्यामध्ये आपण किती काम केलेले आणि आपल्याला किती काम सांगितलं होतं आपल्या नियमानुसार, त्यामध्ये काही डेव्हिएशन्स म्हणजे फरक जर आढळला असेल, तर त्या फरकामागे काय कारण आहे? कशामुळे फरक जाणवत आहे? त्याच्या मागचे कारणे शोधायचे आणि काय करायचं? त्या कारणावर सुधारात्मक उपाय ठरवायचे. म्हणजे आपण काय केलेलं आहे? आपल्याला किती टार्गेट दिलं होतं आणि आपण सध्या किती कंप्लीट केलेलं आहे? मग का म्हणून आपल्याला कमी टार्गेट कंप्लीट झालेलं आहे? त्याच्यामागे काय कारण आहे? ते कारण शोधायचे आणि त्याच्यावर उपाय उपाय शोधायचे आणि त्यानुसार परत काय करायचं? काम करायचं. त्याला आपण काय म्हणतो? कंट्रोल असं म्हणतो. द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग हेल्प्स इन फॉर्म्युलेशन ऑफ फ्युचर प्लॅन्स आल्सो. परत कंट्रोलिंग काय करते? की कंट्रोलिंग प्रक्रियेमुळे, नियंत्रण प्रक्रियेमुळे काय होते? भविष्यात आपल्याला काय करायचंय? आपापले प्लॅन काय काय आहेत आपल्या बिझनेसचे भविष्यामध्ये, ते स्पष्ट होण्यासाठी काय होते? कंट्रोलिंगमुळे आपल्याला मदत होते. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर कंट्रोलिंग म्हणजे काय? की आपल्याला आपल्या संस्थेने, मॅनेजरने काय सांगितलं होतं, कशाप्रकारे काम करायला सांगितलं होतं आणि प्रत्यक्षामध्ये आपण कसं काम केलेलं आहे, या दोघांचं कंपॅरिझन करायचं, त्याची तुलना करायची आणि त्यामध्ये जर काही बदल आढळत असेल, काही त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, फरक जर आढळत असेल, तर त्या फरकामागचे कारण शोधायचे आणि त्याच्यावर सुधारणा करायच्या आणि परत काय करायचं? काम त्याच्यावर करायचं. यालाच काय म्हणतो आपण? कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रण असं म्हणतो. बघा डेफिनेशन काय सांगितलेली आहे, व्याख्या बाय डेल हेनिंग. डेल हेनिंगनं काय सांगितलेली आहे कंट्रोलिंगची डेफिनेशन? कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ ब्रिंजिंग अबाउट कन्फॉर्मिटी ऑफ परफॉर्मन्स विथ प्लॅन ॲक्शन्स. काय सांगितलेलं आहे हेनिंगने डेफिनेशन? नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात काय करतो आपण? जे काही नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. काय केला जातो? जे काही आपण प्लॅन केलेला आहे त्याच्यानुसार आपण प्रत्यक्षामध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? कंट्रोलिंग असं डेल हेनिंग यांनी त्यांच्या व्याख्येमधून सांगितलेलं आहे. ह्या बघा या ठिकाणी आपण आज कंट्रोलिंगची व्याख्या आणि अर्थ पाहिलेला आहे. त्यानंतर आपण बघू कंट्रोलिंगची प्रोसेस. नियंत्रण करण्याची प्रक्रिया काय आहे? कशा प्रकारे आपण एखाद्या कामावर नियंत्रण आणू शकतो? तर बघा त्या सर्वात अगोदर प्रत्येक संस्थेमध्ये काय असते? एस-ओ-पी ठरवलेली असते. काय ठरवली असते? एस-ओ-पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस. की काम कसं करायचं? त्याचे नियम काय असणार? अटी कशी असणार? किती वेळेत करायचं? त्याला वेळ किती खर्च करायचा? किती व्यक्ती त्या कामासाठी लागले पाहिजे? असे काय एक स्टँडर्ड मानक ठरवले जातात. मग मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स. स्टँडर्ड ठरवल्यानंतर काय करायचं? परफॉर्मन्सचं मेजरमेंट करायचं. मग त्यानुसार लोकं काम करत आहेत का नाही?
त्यांच्या कामाचं काय करायचं, मेजरमेंट करायची. म्हणजेच काय, प्रत्यक्ष कामगिरीचं त्यांच्या मोजमाप करायचं. आणि मोजमाप केल्यानंतर त्यामध्ये काही डेव्हिएशन आढळत आहेत का आपल्याला, काही फरक, काही चल त्याच्यामध्ये आढळत आहेत का, त्याचं कंपॅरिझन करायचं. म्हणजे ऍक्च्युअल परफॉर्मन्स, जो त्यांनी प्रत्यक्ष कामगिरी केलेली आहे आणि स्टँडर्डने कोणती कशा प्रकारे काम करायला सांगितलं होतं, या दोन्ही मधले काय करायचं, डेव्हिएशन कम्पेअर करायचं, डेव्हिएशन शोधायचं आणि परत काय करायचं, त्याचं अनालिसिस करायचं, त्याच्या कारणाचं अनालिसिस करायचं, विश्लेषण करायचं आणि त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा. म्हणजे त्या चुका सुधारायच्या, त्या चुकांची काय करायची, सुधारणा करायची, करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची आणि त्यानंतर परत काय करायचं, कामगिरी करायला लावायची. याला काय म्हणतो आपण, कंट्रोलिंगची प्रक्रिया असं म्हणतो. सर्वात अगोदर काय असणार, स्टँडर्ड्स असणार, ठरवलेले नियम व अटी, काही नियम असणार. प्रत्येक काम करण्याचे काही नियम व अटी असतात, ते काम ठरवलेले असणार. त्यानुसार मग व्यक्ती काम करत आहेत का नाही त्याचं मेजरमेंट करायचं, मोजमाप करायचं आणि काही बदल असतील, फरक असेल तर ते शोधायचे, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड सोबत आणि अनालिसिस करायचं. कारण काय आहेत, कशामुळे काम कमी होत आहे, कशामुळे जास्त होत आहे, त्याचे मागचे कारण शोधायचे आणि त्याच्यावर उपाययोजना तयार करायच्या आणि परत त्याच्यानुसार काम करायला लावायचं. ही अशा प्रकारची काय आहे, कंट्रोलिंगची प्रक्रिया आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कंट्रोलिंग का महत्वाचं आहे, व्यावसायिक संस्थेमध्ये नियंत्रण हे फंक्शन्स करणं का गरजेचं आहे, कशामुळे कंट्रोलिंग करणं महत्वाचं आहे, ते या मुद्द्यांच्या सहाय्याने आपण आज शिकू. बघा, त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे, फुलफिलिंग गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनेचं जे काय उद्दिष्ट आहे, कशासाठी संघटना स्थापन केलेली आहे आपण, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काय, कंट्रोलिंग करणं गरजेचे आहे. कंट्रोलिंग इज द फंक्शन्स ऑफ मेजरिंग द परफॉर्मन्स at every possible stage, finding out the deviation if any, and taking corrective action according to planned activities for the organization. काय कंट्रोलिंग म्हणजे काय, की आपण प्रत्यक्षामध्ये काय करत आहेत आणि आपल्याला काय करायला सांगितलं होतं, या दोन्हीमध्ये काय फरक, तफावत आढळत असेल का, ती शोधायची आणि त्याच्यावर करेक्ट ऍक्शन घ्यायची आणि आपल्या प्लॅन नुसार काय करायची, कार्य करायचं. तर का आपल्याला काय सांगितलं होतं, जे काय उद्दिष्ट आहे कामाचं, ते स्पष्ट होण्यासाठी काय होते, कंट्रोलिंग मदत करते. त्यानंतर आहे मेकिंग इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. परत संसाधनांचा कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी पण कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या टेक्निकचा यूज करून काय करतो मॅनेजर, वेस्टेज जे काय मटेरियलचं आहे, वेळेचं आहे, पैशाचं आहे, वेस्टेज होणारं रिड्यूस करत असतो. मग त्यामध्ये कंट्रोलिंगचा खूप मोठा वाटा आहे. स्टँडर्ड्स आर सेट फॉर एव्हरी परफॉर्मन्स, एम्प्लॉय हॅव टू फॉलो दिस स्टँडर्ड. तर काय केलं जातं, कामाची काही नियम ठरवले जातात, त्यानुसार प्रत्येक एम्प्लॉईला काम करावं लागतं आणि त्या नियम ठरवल्यामुळं, स्टँडर्ड ठरवल्यामुळं पैशाचं, वेळेचं आणि मटेरियलचं वेस्टेज होत नाही. म्हणजेच कार्यक्षमपणे संसाधनाचा वापर करण्यासाठी कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड, मानकांची अचूकता राखण्यासाठी पण कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. अँड एफिशियंट कंट्रोल सिस्टीम हेल्प्स मॅनेजमेंट इन जजिंग द ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड वेदर दे आर ॲक्युरेट ऑर नॉट. आपण जे काही मानक ठरवले आहेत, जे काही स्टँडर्ड ठरवले आहेत, ते योग्य आहेत का नाही, त्यानुसार आपल्याला प्रॉफिट होत आहे का, लॉस होत आहे का, आपलं जास्त खर्च होत आहे का, हे शोधण्यासाठी काय होते, कंट्रोलिंग मदत करते. त्यानंतर बघा, मोटिवेट एम्प्लॉईज, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी, कामामध्ये त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी पण कंट्रोलिंग महत्वाचं आहे. आफ्टर सेटिंग स्टँडर्ड ऑफ चेकिंग परफॉर्मन्स, दे आर कम्युनिकेटेड टू एम्प्लॉईज in advance. Due to this, employees get an idea about what to do and how to do. Performance are evaluated and on the basis, employee are rewarded in the form of increment, bonus, promotion, etc. तर काय केलं जातं, जे काय आपण स्टँडर्ड ठरवले जातात त्याच्यानुसार व्यक्ती, कर्मचारी काम करत आहेत की नाही, त्यांचा परफॉर्मन्स चेक केला जातो आणि त्याच्यापासून त्यांना एक आयडिया मिळते, मुळे, स्टँडर्ड मुळे, की कर्मचाऱ्यांना काय करायचंय, आपल्याला कोणतं काम करायचंय, किती वेळेत करायचं, त्याची आयडिया मिळते. आणि जो व्यक्ती त्या स्टँडर्ड नुसार काम करत असेल, कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये, त्यांना रिवॉर्ड दिला जातो, बोनस दिला जातो, इन्क्रिमेंट दिली जाते, प्रमोशन दिली जाते. मग ह्या प्रक्रियेमुळे काय होतं, कर्मचाऱ्यांना मोटिवेशन मिळतं आणि जास्तीत जास्त ते कार्यक्षमपणे
काम करतात. त्यानंतर आहे इन्शुअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन, जे काही शिस्त आहे आणि कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पण काय कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. कंट्रोलिंग इज द फंक्शन्स ऑफ ऑर्डर अँड मेंटेनिंग डिसिप्लिन. इट वर्क्स फॉर रिड्युसिंग unprofessional behavior of the employees. Discipline is maintained by continuous checking of performance by the superior and preventing actions are taken to minimize the gap between actual and standard. तर काय केले जातं, नियमानुसार व्यक्ती काम करत आहेत का नाही, वेळेमध्ये येत आहेत का, वेळेमध्ये दिलेलं टार्गेट कंप्लीट करत आहेत का, तेवढ्या खर्चामध्ये पूर्ण करत आहेत का नाही, हे सगळ्याचं काय केलं जातं, सुपरविजन केलं जातं. आणि आपण स्टँडर्ड कसे ठरवले त्याचं ची कंपॅरिझन करून जे काही कामाची सुसूत्रता आहे आणि जी काही डिसिप्लिन आहे ती राखली जाते. त्यानुसार काम करत आहेत का नाही याची खात्री केली जाते आणि जे काम करत नाहीत त्यानुसार त्यांना काय केलं जातं, काही ड्यू लावला जातात, त्यांना काहीतरी त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते. त्यामुळे ते काय करतात, डिसिप्लिन राखण्यासाठी कंट्रोलिंग करत असतात. त्यानंतर आहे फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन. समन्वय साधण्यासाठी पण कंट्रोल करणं गरजेचं आहे. कंट्रोल इज फंक्शन इन विच द रोल्स ऑफ अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डिपार्टमेंट मॅनेजर्स अँड द सबऑर्डिनेट्स आर डिझाईन क्लिअरली. आता कंट्रोलिंगमुळे काय होतं, प्रत्येकाला आपापलं स्टँडर्ड ठरवून दिले जाते. मॅनेजरचं काय, डिपार्टमेंटल मॅनेजरचं काय काम आहे आणि त्यानुसार ते काम करत असतात. म्हणजे त्यांना त्यांचं काम स्पष्टपणे समजतं आणि त्यानुसार ते एकमेकाला सहकार्य करून काय करतात, काम करत असतात. त्यानंतर बघा सायकोलॉजिकल प्रेशर, मानसिक दबाव कर्मचाऱ्यावर लादण्यासाठी पण कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. काय करतो मॅनेजर, हे काम ह्या वेळेमध्ये झालंच पाहिजे, टार्गेट दिले जातात, जर पूर्ण नाही झालं तर तुमच्या काहीतरी केलं जाईल, तुम्हाला कमी पगार दिली जाईल, जे जास्त करेल त्याला जास्त काहीतरी रिवॉर्ड दिला जाईल, इन्क्रीमेंट दिलं जाईल, बोनस दिलं जाईल, असा प्रेशर त्यांच्यावर टाकला जातो. त्यामुळं काय होतं, कार्यक्षमपणे ते काम करत असतात. तर प्रेशर टाकण्यासाठी पण कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 8 नंबरचं इन्शुअर ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये आणि प्रभावशीलतेमध्ये पण वाढ होण्यासाठी मदत होते. कशी होते, प्रत्येकाला आपापली रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते, त्यानुसार ते काम करत असतात. त्यांना आर्थिकेतर काही लाभ देऊन त्यांना मोटिवेट केलं जातं आणि त्यानुसार संस्थेची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. त्यानंतर आहे बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज. साहजिकच आहे, जर कंट्रोलिंग केले तर वेस्टेज वाचणार, खर्च वाचणार, वेळ वाचणार आणि संस्थेची ग्रोथ होणार. आणि संस्थेची ग्रोथ झाली की संस्थेचं गुडविल वाढण्यासाठी मदत होणार. शेअर होल्डर्स असतील, क्रेडिटर्स असतील, जे काही आउटसाइडर्स आहेत ते सगळे कंपनीकडे वळतील. कशामुळे, जर कंपनीचं प्रॉफिट होईल जास्तीत जास्त आणि ग्रोथ जर जास्तीत जास्त झाली तर. आणि ती कशामुळे शक्य होईल, कंट्रोलिंगमुळे. कारण की कंट्रोलिंग फंक्शन काय करतं, सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करण्याचं काम करतं, वेस्टेजवर. त्यामुळे गुड कॉर्पोरेट इमेज राखण्यासाठी कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे शेवटचं, ऍक्ट्स ॲज अ गाईड. एक गाईड म्हणून, सुपरवायझर म्हणून काम करते. कंट्रोलिंग मार्गदर्शक म्हणून काय करते, कार्य करते. काय केलं जातं, स्टँडर्ड ठरवले जातात, त्यानुसार त्यांना परफॉर्म करावं लागतं आणि त्या नियमानुसार, अटीनुसार काय करतात, मॅनेजर्स असो किंवा ते सबऑर्डिनस एम्प्लॉईज आहेत ते काम करत असतात. wherever necessary they can take the help of these standards and can achieve desired. आणि त्यांच्यामध्ये काही त्रुटी आढळत असतील, काम कमी होत असेल, तर त्या स्टँडर्डची परत ते पाहणी करत असतात. त्यांच्या सहाय्याने परत ते काम करण्याचं कार्य करत असतात. म्हणून कंट्रोलिंग फंक्शन काय, एक गाईड म्हणून पण त्याची भूमिका बजावत असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कंट्रोलिंग म्हणजे काय, कंट्रोलिंगचा अर्थ काय, कंट्रोलिंगची प्रक्रिया कशी आहे आणि कंट्रोलिंगचं संस्थेमध्ये, बिझनेसमध्ये महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.